नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील तर या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, कारण विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप सध्या सुरू आहे आणि या स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार 15,000 रुपयांपासून तर 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते। विशेष म्हणजे ही स्कॉलरशिप फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी नसून इयत्ता पहिलीपासून तर 12वी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक करणारे विद्यार्थी असतील, तुमच्या घरात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी असतील तरी देखील त्यांना ही स्कॉलरशिप भेटू शकते किंवा ते विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र असू शकतात। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्कॉलरशिपसाठी सध्या अर्ज सुरू झालेले असून या स्कॉलरशिपचा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट 2026 अशी आहे। त्यामुळे तुमच्या घरात यापैकी विद्यार्थी असतील तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेचच अर्ज करून घ्या। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे। या स्कॉलरशिपसाठी किती पैसे मिळणार आहेत, या स्कॉलरशिपला कोण पात्र असू शकतं, विद्यार्थ्यांसाठी किती गुण आवश्यक आहेत, कुटुंबाचे उत्पन्न किती असायला हवे, कोणती कागदपत्रे या स्कॉलरशिपसाठी लागणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कुठं आणि कसा करायचा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म्स, शिक्षण आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आत्ताच आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून घ्या, म्हणजेच पुढील येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवर मिळतील। नमस्कार, मी अभय पाटील। तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला। तर या स्कॉलरशिपचे नाव आहे HDFC बँक परिवर्तन्स एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशिप सपोर्ट म्हणजेच ECSS प्रोग्राम। महत्त्वाचं म्हणजे ही स्कॉलरशिप केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे चालवली जाणारी स्कॉलरशिप नाही। HDFC बँकेच्या परिवर्तन या CSR उपक्रमांतर्गत चालवली जाणारी ही स्कॉलरशिप आहे। आर्थिक अडचण, वैयक्तिक अडचण किंवा कुटुंबावर आलेल्या संकटामुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हे या स्कॉलरशिपचा महत्त्वाचा उद्देश आहे। 2026-27च्या प्रोग्राममध्ये इयत्ता पहिलीपासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, अनग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये शिकणारे विद्यार्थी समाविष्ट आहेत। जनरल आणि प्रोफेशनल कोर्सेससाठी या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्कॉलरशिपमध्ये किती पैसे मिळणार आहेत। तर विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार स्कॉलरशिपची रक्कम ही वेगवेगळी आहे। इयत्ता पहिली ते 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते। तसेच जे विद्यार्थी इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना 18,000 रुपयांपर्यंत देखील स्कॉलरशिप मिळू शकते। जे विद्यार्थी डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक करत आहेत अशा विद्यार्थ्यांना 18,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते। सामान्य ग्रॅज्युएशन म्हणजेच BA, BCom, BSc, BCA यासारखे कोर्सेस करत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी 30,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप ही त्यांना मिळू शकते। त्याचप्रमाणे BTech, MBBS, LLB, BArch, नर्सिंग, प्रोफेशनल ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंतची देखील स्कॉलरशिप त्यांना मिळू शकते। आता सामान्य पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MA, MCom, MSc यांसारख्या कोर्सेससाठी 35,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप या स्कॉलरशिपमधून विद्यार्थ्यांना मिळू शकते। आणि प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MBA, MTech यासारखे जे कोर्सेस आहेत, या कोर्सेसमध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना एकूण 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकते। म्हणजेच विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणाच्या स्तरानुसार 15,000 रुपयांपासून तर 75,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत यामधून मिळू शकते। आता या स्कॉलरशिपसाठी कुठली पात्रता असू शकते हे देखील आपण समजून घेऊया। सर्वात आधी विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। विद्यार्थी सध्या मान्यताप्राप्त शाळा किंवा कॉलेज किंवा शिक्षण संस्थेमध्ये संबंधित कोर्सचे शिक्षण घेत असलेला पाहिजे। इयत्ता पहिलीपासून 12वी पर्यंत विद्यार्थी तसेच डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये शिकणारे विद्यार्थी या प्रोग्रामच्या संबंधित कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतात। आता मागील क्वालिफिकेशन एक्झामिनेशनमध्ये विद्यार्थ्यांना किमान 55% गुण मिळालेले असणे देखील आवश्यक आहे। म्हणजेच याआधी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत होता त्या वर्गात त्याला 55% पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे, तरच असे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरू शकतात। यासोबतच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची देखील महत्त्वाची अट यामध्ये दिलेली आहे। अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
म्हणजे फॅमिली इन्कम 2,50,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पण मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट फक्त लक्षात घ्या. फक्त तुमच्या मुलाला 55% गुण आहेत आणि तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे म्हणून तुम्हाला निश्चितच ही स्कॉलरशिप मिळेल असे नाही. ही मेरिट कम नीड बेस्ड स्कॉलरशिप आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण आणि त्यांच्या आर्थिक गरज या दोन्ही गोष्टींचा विचार यामध्ये केला जाणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या किंवा कुटुंबाच्या परिस्थितीचाही विचार यामध्ये केला जाऊ शकतो. विशेषतः आर्थिक अडचण, पर्सनल क्रायसिस किंवा फॅमिली क्रायसिसमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता असेल तर अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचा या स्कॉलरशिपचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू, नोकरी जाणे, गंभीर आजार किंवा उपचारांचा मोठा खर्च, स्वयंरोजगारामध्ये अपयश किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या परिस्थितींचा विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीचा योग्य पुरावा मागितला जाऊ शकतो. म्हणून यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर याचा पुरावा देखील तुम्हाला यासाठी तयार ठेवायचा आहे. अर्ज करण्यासाठी आता कोणती कागदपत्रे लागतील ते देखील आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहून घेऊया. तर यासाठी पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे. मागील वर्षाचं मार्कशीट तुम्हाला यासोबत द्यायचं आहे. तुमचं आधार कार्ड, ओळखपत्र यासोबत द्यायचं आहे. ॲडमिशनचा पुरावा म्हणून फीची रिसिप्ट किंवा तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचे बोनाफाईड देखील चालणार आहे. त्याचप्रमाणे बँक अकाउंटची माहिती आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणजेच तो तुमचा 2,50,000 आतील असावा याची देखील गरज तुम्हाला असणार आहे. जर विद्यार्थ्याने पर्सनल किंवा फॅमिली क्रायसिसच्या आधारावर अर्ज केला असेल तर त्या संकटाच्या पुरावाही मागितला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तुम्हाला तपासून घ्यायची आहेत. आता या स्कॉलरशिपसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ते देखील आपण समजून घेऊया. पहा, HDFC प्रायव्हेट म्हणजेच ECSS प्रोग्राम 2026-27 ची ॲप्लिकेशन प्रोसेस ऑनलाईन आहे. म्हणून अधिकृत प्रोग्राम वेबसाईटवर स्कूल स्टुडंट्स, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस यासाठी स्वतंत्र ॲप्लिकेशन ऑप्शन दिलेले आहेत आणि तिथून अर्जाची प्रक्रिया सुरू करता येते. बडी फॉर स्टडी वर देखील या स्कॉलरशिपची 2026-27 ॲप्लिकेशन लिस्ट उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही बडी फॉर स्टडी यावरून देखील यासाठीचे ॲप्लिकेशन करू शकता. अर्ज करताना सर्वप्रथम संबंधित HDFC परिवर्तन ECSS ॲप्लिकेशन पेज उघडायचे आहे. त्यानंतर तुमच्या शिक्षणानुसार योग्य कॅटेगरी निवडायची आहे. पुढे रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करून ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये विद्यार्थ्याचे नाव, शैक्षणिक माहिती, मागील परीक्षेत मिळालेले गुण म्हणजेच विद्यार्थी मागच्या वर्षात होता त्याला किती गुण मिळाले ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. तुमचे एकूण उत्पन्न, त्यानंतर कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर संपूर्ण माहिती एकदा तपासून घ्यायची आहे. नाव, जन्मतारीख, मार्क्स, इन्कम आणि बँक डिटेल्समध्ये कोणतीही चूक राहू देऊ नका. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच ॲप्लिकेशन पूर्णपणे तुम्हाला सबमिट करायची आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या. चुकीची किंवा खोटी माहिती अजिबात भरू नका. दुसऱ्या व्यक्तीची कागदपत्रे देखील अपलोड करू नका, कारण ॲप्लिकेशनच्या पुढील टप्प्यात डॉक्युमेंट्सची व्हेरिफिकेशन केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत वेबसाईटवर ते डॉक्युमेंट्स एकदा व्हेरिफिकेशन नक्की केले जाऊ शकतात. आता अर्ज केल्यानंतर स्कॉलरशिप लगेच मिळते का हा देखील प्रश्न अनेक लोकांच्या मनात येऊ शकतो. तर पहा, ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी तपासली जाते. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाऊ शकते. शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर डॉक्युमेंट्सची व्हेरिफिकेशन केली जाऊ शकते आणि त्यानंतरच काही विद्यार्थ्यांची पर्सनल इंटरव्ह्यू प्रक्रिया होऊ शकते. शेवटी फायनल सिलेक्शन झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची निवड या स्कॉलरशिपसाठी केली जाणार आहे. म्हणून तुम्ही फक्त फॉर्म भरला म्हणून तुम्हाला आता 75,000 रुपये किंवा 15,000 रुपयांपासून पुढील स्कॉलरशिप मिळेल असं अजिबात समजू नका. अंतिम स्कॉलरशिप सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निश्चित केली जाणार आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे 2026-27च्या अर्जाची अंतिम तारीख HDFC परिवर्तन ECSS प्रोग्रामच्या सध्याच्या अधिकृत वेबसाईटवर 31 ऑगस्ट 2026 ही डेडलाईन स्पष्टपणे दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी पात्र असाल तर 31 ऑगस्टपूर्वी अर्ज तुम्हाला करायचा आहे. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, लगेचच तुम्ही अर्ज करून घ्या. अर्ज भरताना डॉक्युमेंटची अडचण आली किंवा काही माहिती पुन्हा द्यावी लागली तर तुमच्याकडे वेळ कमी पडू शकतो. त्यामुळे वेळेच्या आत तुमचा हा अर्ज भरून घ्या. याशिवाय 2026-27 प्रोग्रामच्या उपलब्ध माहितीनुसार अर्जाचे पुढील सायकल देखील ठेवलेले आहेत. ते म्हणजे
ऑक्टोबर 2026 आणि तिसरी सायकल म्हणजे डिसेंबर 2026 अशी या स्कॉलरशिपची टाईमलाईन दिलेली आहे. मात्र जर तुम्ही पहिल्या सायकलमध्ये अर्ज करणार असाल तर सध्या दिलेली 31 ऑगस्ट 2026 ही तारीख अंतिम आहे आणि ती तुम्हाला लक्षात ठेवून अर्ज करायचा आहे. शक्य तितक्या लवकर तुमचा अर्ज करून घ्या. आता एक अतिशय महत्त्वाची माहिती देखील तुम्हाला सांगतो. स्कॉलरशिपच्या नावाखाली फेक वेबसाईट किंवा फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, UPI पिन, ATM पिन, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड किंवा बँक अकाउंटची कुठलीही गोपनीय माहिती देऊ नका. स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी कोणी आधी पैसे मागत असेल तर सावध राहा. अर्ज करताना शक्यतो HDFC परिवर्तन म्हणजेच ECSSच्या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा. अधिकृत ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मवरूनच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आता ही संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगून देतो. पहा, HDFC बँक परिवर्तन ECSS स्कॉलरशिप 2026-27 ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत असू शकते. या प्रोग्राममध्ये इयत्ता पहिलीपासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच मी सांगितल्याप्रमाणे डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक तसेच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी संबंधित कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतात. मागील परीक्षेत किमान 55% गुण त्या विद्यार्थ्याला असणे आवश्यक आहे. तुमचे आर्थिक उत्पन्न पूर्ण कुटुंबाचे एकूण 2,50,000 याच्या आत असायला पाहिजे. शिक्षणाच्या स्तरानुसार तुम्हाला 15,000 रुपयांपासून तर 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. आणि सध्या अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 अशी आहे. म्हणून जर तुमच्या घरातील विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र असेल, ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, तर अशा विद्यार्थ्यांना देखील ही माहिती व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. तुमचे ग्रुप असतील त्याच्यावर देखील ही माहिती नक्की शेअर करा. असेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तेही देखील या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात. आणि तुम्हाला अशा स्कॉलरशिप, सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म्स, शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठीच्या महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती सोप्या भाषेत पडताळून हवी असेल तर लगेचच आपल्या या AR माहिती हब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून घ्या. म्हणजे यासंबंधीची किंवा इतर अपडेट्स मी व्हिडिओ टाकल्यावर लगेचच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अपडेट मिळतील. या स्कॉलरशिपची ॲप्लिकेशन लिंक आम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी त्या लिंकवर जाऊन तुमची कॅटेगरी, इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता, आवश्यक डॉक्युमेंट्स आणि सध्याची डेडलाईन एकदा नक्की तपासा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि परत पुन्हा एकदा विनंती करतो, AR माहिती हब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.